आजच्या या 10वीच्या स्टॅटिस्टिक्स प्रकरणाच्या 5व्या लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत। यापूर्वी आपण स्टॅटिस्टिक्स प्रकरणाचे 4 लेक्चर्स पाहिलेले आहेत। तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे मेन, मीडियन आणि मोड हे काय आहे ते सांगितलं होतं। दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण मेन संदर्भात पाहिलं होतं। तिसरं लेक्चर आपण मीन काढण्याचं अल्जेब्रा मेथड पाहिली होती, परंतु ती अभ्यासक्रमातून कमी केलेली आहे। त्यामुळे त्यानंतर आपण चौथ्या लेक्चरमध्ये मीडियन हा भाग पाहिला होता। आता आपण आजच्या 5व्या लेक्चरमध्ये मोड हा भाग पाहणार आहोत। बहुलक मोड म्हणजे तरी नेमकं काय, तर आपण पहिल्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे जास्त वेळा कोणता आकडा आलाय त्याला आपण मोड असं म्हणतो। जास्त वेळा मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी त्याला मोड असं म्हणतो। तो काढण्यासाठीचं या ठिकाणी महत्त्वाचं सूत्र आहे मोड बरोबर L अधिक चौकटी कंसामध्ये F1 वजा F0 छेद 2F1 वजा F0 वजा F2 गुणिले H। आता या सूत्रातलं नेमकं कोण कुठं आहे, कशाला कोणत्या किमती लिहायच्या हे पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता ह्यासाठी हे पहिलं गणित या ठिकाणी मी तुम्हाला काळजीपूर्वक शिकवतोय। सगळ्यांनी अतिशय बारकाईने लक्ष द्या। पहिलं गणित कळलं तर पुढचे सगळे गणित तुम्हाला सोडवता येतील। 6.3 हा पूर्णपणे ह्या मोडवर आधारित आहे। आता बघा इथं म्हणलंय द क्लासिफिकेशन ऑफ चिल्ड्रन अकॉर्डिंग टू देअर एजेस प्लेइंग ऑन अ ग्राउंड इज शोन इन द फॉलोइंग टेबल। म्हणजे खालील तक्त्यामध्ये एक ग्राउंडवरती खेळायला आलेल्या मुलांचं वय त्या ग्रुपनुसार या टेबलमध्ये दिलेलं आहे। फाइंड द मोड ऑफ एजेस ऑफ द चिल्ड्रन। तर ह्या चिल्ड्रनच्या वयाचा मोड आपल्याला काढायचा आहे। ह्या कॉलममध्ये एज ग्रुप ऑफ चिल्ड्रन इयर्स म्हणजे वर्षामध्ये वय दिले मुलांचं, नंबर ऑफ चिल्ड्रन मुलांची संख्या दिलेली आहे। मग हा तक्ता मी आहे असा उभ्या पद्धतीनं उत्तरात लिहिलेला आहे। उत्तराला सुरुवात केल्यानंतर प्रश्नातला तक्ता आहे असा या ठिकाणी लिहिलेला आहे, फक्त उभी मांडणी केलेली आहे। आता लक्षात घ्या मीडियन आणि मोड, मोड आणि यापूर्वी शिकवलेलं मीडियन ह्या दोन्हीसाठी पण आपल्याला हे जे क्लास आहेत ना हे कंटिन्यू असणं गरजेचं असतं। जर का समजा इतर क्लास कंटिन्यू नसतील तर ह्या दोन्हीच्या मध्ये कॉलम वाढेल कंटिन्युअस क्लासेस। ते पण गणित आता आपण पुढे पाहणारच आहोत। म्हणजे जर ऑलरेडी क्लास कंटिन्यू असतील, आता ह्या गणितामध्ये ऑलरेडीच क्लास कंटिन्यू आहेत, जर क्लास कंटिन्यू असतील तर हा असा तक्ता फक्त लिहून काढायचा आहे, कुठलाही जादा कॉलम काढायची गरज नाही। 2च कॉलम ह्या मोडसाठी आवश्यक आहे। पण जर क्लास कंटिन्यू नसते तर ह्या दोन्हीच्या मध्ये एक कॉलम आपण वाढवला असता कंटिन्युअस क्लासेस, पण इथं मात्र आपल्याला कॉलम वाढवायची आवश्यकता नाही। मग आता या ठिकाणी तुम्ही कोणता विचार करायचा आहे, तर आपण इकडच्या फ्रिक्वेन्सीचा विचार करायचा आहे। तक्ता लिहिताना काय केलं, इथलं प्रश्नातलं एज ग्रुप ऑफ चिल्ड्रन इथं लिहिलं, इयर्स लिहिलं आणि ह्याला क्लास म्हणलंय। इथलं नंबर ऑफ चिल्ड्रन्स प्रश्नातलं इथं लिहिलंय आणि त्याला फ्रिक्वेन्सी म्हणलंय आणि इथले सगळे आकडे प्रश्नातले बघून लिहिले आहेत। आपण थोडासा बारकाईने विचार करायचा की ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आकडा कुठं दिसतोय आपल्याला, तर इथं 43, 58, 70, 42 आणि 27 सगळ्यात मोठा आकडा किती दिसतोय 70। म्हणून याला करायचं चौकट आणि इथं साईडला लिहायचं खरं तर आपल्याला MODAL मॉडेल क्लास, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला मोड सापडणार आहे असं बांधणार मॉडेल क्लास। हा कशावर ठरवला आपण, तर ही 70 सगळ्यात मोठा आकडा आहे म्हणून याला चौकट केली। जर सगळ्यात मोठा आकडा इथं असता 42च्या ऐवजी तर 82 असतं तर आपण ह्याला चौकट केली असती, हा झाला असता मॉडेल क्लास। किंवा सगळ्यात मोठा आकडा इथं असता तरी पण आपण ह्याला चौकट करून ह्याला मॉडेल क्लास म्हटलं असतं। ह्यातला सगळ्यात मोठा आकडा जिथं असेल, मोठा अंक, मोठी संख्या म्हणून सगळ्यात मोठी संख्या जिथं असेल तो त्याचा मॉडेल क्लास असतो। मग आता ह्याच्यामध्ये ह्याच्या अगोदरची जी फ्रिक्वेन्सी आहे ह्याला आपण F0 असं म्हणणार आहे। ह्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ह्याला F1 असं म्हणणार आहे आणि ह्याच्यानंतरची जी फ्रिक्वेन्सी आहे ह्याला F2 असं म्हणणार आहे। मग आता लक्षात घ्या तुम्ही इथं मॉडेल क्लास कसा वाढवला तुमच्या लक्षात आला असेल। सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी त्याच्या अगोदरच्याला F0, त्याला F1 आणि नंतर F2। म्हणजे ह्या सूत्रातला आपल्याला F1, F0, F1, F0, F2 ह्या सर्व किमती इथंच कळल्या असतात। आता राहिला प्रश्न L आणि H। L म्हणजे काय, तर लोअर लिमिट। हा जो कंटिन्यू क्लास असतोय याचं लोअर लिमिट
म्हणजे 10 ही एलची किंमत आली बघा. आणि एच म्हणजे क्लास विड्थ. क्लास विड्थ म्हणजे कंटिन्यू क्लासची वजाबाकी. ह्याच्यातून जर वजा केलं 12 मधून 10 तर ह्यातले क्लास विड्थ एच मिळते 2. त्यामुळे ही एचची किंमत असणार आहे 2. या सर्व किमती आपण या तक्त्याच्या खाली लिहिणं गरजेचं आहे. आता बघा या ठिकाणी असं म्हणता येईल आपल्याला, हिअर द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 70 म्हणजे 70. मॅक्झिमम मोठा आकडा 70 आहे. म्हणून इट्स करस्पॉन्डिंग क्लास इज 10 ते 12. त्याचा संबंधित क्लास 10 ते 12 आहे. म्हणून 10 ते 12 इज मॉड्यूल क्लास. म्हणून हा मॉड्यूल क्लास आहे. आता ह्याच्यानंतर किमती आपल्याला ह्याच्यामध्ये लिहावी लागतील. म्हणून एल बरोबर 10, F0 बरोबर 58, F1 बरोबर 70, F2 बरोबर 42 आणि H बरोबर 2. याची बरोबर 2. म्हणून ह्या सर्व किमती आपण सूत्रात लिहिलेल्या आहेत. तर नाव आता सूत्र लिहायचं आहे आपल्याला. मोड बरोबर एल अधिक मोठ्या कंसात F1 वजा F0 2F1 वजा F0 वजा F2. आपण इथलं सूत्र लिहिलेलं आहे गुणिले H. सूत्र लिहिल्यानंतर आता ह्या सूत्रात ह्या वरच्या सगळ्या किमती भरायच्या आहेत. एल पहिल्यांदा आहे त्यामुळे 10, नंतर प्लस चिन्ह आहे म्हणून इथं प्लस, पुन्हा चौकटी कंस F1 त्याच्या जागेला 70 वजा F0 त्याच्या जागेला 58 छेद 2. त्याला गुणिले आहे 70. F1 म्हणजे 70, 2F1 म्हणजे 2 रुपये 70 वजा F0 म्हणजे 58 वजा F2 म्हणजे 42 आणि ह्याला गुणिले H म्हणजे 2. आता यानंतर इथे 10 असणार आहे अधिक. आता 70 मधून जर 58 वजा केलं तर बघा वजाबाकी ह्याची 12 येते. 70 मधून 58 वजा केलं तर वजाबाकी 12 येते. आता 70 आणि 2चा गुणाकार केला तर 140 आणि ह्या दोन्हीला समान चिन्ह असल्यामुळे ह्यांची बेरीज होऊन वजा चिन्ह येणार. 58 आणि 42 यांची जर बेरीज केली तर 100 येते. वजा 100 कारण दोन्हीला पण वजा चिन्ह असल्यामुळे बेरीज झाली वजा 100 आणि गुणिले 2. आता यानंतर 10 अधिक. आता हा कंस काढून टाकला तर कारण वजाबाकी करता येते. 12 छेद 140 म्हणजे 100 झालं की 40 गुणिले 2. मग या ठिकाणी 10 अधिक 12 आणि 2चा गुणाकार करता येईल. 12 दुने 24 छेद 40. मला वाटतं इथं भाग पण जाईल 4 ने. 10 अधिक 4 × 24 4 × 40 4 ने भाग केला. 10 अधिक ह्यांचा जर भागाकार केला आपण तर तो येतो 0.6. 0.6 कारण एक घर इथं 10 म्हणजे 1च्या पुढे 1 0 त्यामुळे ते एक घर पॉईंट मागे सरला आणि ह्यांची बेरीज केली तर ते 10 आणि 0.6 म्हणजे 10.6 आणि ह्याला एकक देताना इथलं युनिट द्यायचं आहे प्रश्नातलं ते म्हणजे इयर्स. आणि मग शेवटी आपल्याला इथं वाक्य लिहावं लागेल. त्या प्रश्नातल्यासारखं वाक्य लिहावं लागेल. द मोड ऑफ ages of the children is 10.6 years. आणि इथं एक उदाहरण सोडून संपलेलं आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाची बाबी कोणत्या तुम्ही लक्षात घ्यायचं बघा. जर का समजा 70 हा आकडा इथं याच्या वेळी इथं आला असता तर आपण ह्याला चौकट केली असते.
इथली किंमत F0 झाली असती, ही F1 आणि ही F2 आली असती. पण जर सगळ्यात जास्त आकडा इथंच आला असता तर ह्याला चौकट केली असते आपण आणि हा मॉड्यूल क्लास झाला असता. हा मॉड्यूल क्लास घेतला असता तर ह्याला F0 केलं असतं, ह्याला F1 आणि ह्याच्या पुढे F2 नाहीच ना, त्यामुळे F2 आपल्याला 0 घ्यावं लागलं असतं. आणि जर का समजा इथंच सगळ्यात जास्त आकडा आला असता, सगळ्यात मोठा आकडा इथं झाला असता, तर ह्याला चौकट करून आपण मॉड्यूल क्लास म्हटलं असतं. आणि इथं ह्याला F1, ह्याला F2 आणि ह्याच्या आधी F0 नाहीच, म्हणून F0 आपल्याला 0 घ्यावं लागलं असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठं जरी जास्त मोठा आकडा आला तर F0, F1 आणि F2च्या किमती तुम्हाला काढता आल्या पाहिजेत. आणि त्या सगळ्या किमती काढून ह्याप्रमाणे वाक्य लिहायचे. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी म्हणजे मोठ्यात मोठा आकडा 70 आहे आणि त्याचा संबंधित क्लास 10 ते 12 आहे आणि म्हणून 10 ते 12 हा मॉड्यूल क्लास आहे. त्यानुसार ह्या सगळ्या किमती या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत आणि उदाहरण सोडलेलं आहे. क्लास कंटिन्यू नसले तर कंटिन्यू क्लासमध्ये करून घ्यायचे आणि जे कंटिन्यू केलेला क्लास आहे तो इथं मॉड्यूल क्लास म्हणून घ्यायचा आहे. म्हणजे तो पॉईंटवर असणार आहे काहीतरी, तो मॉड्यूल क्लास असेल आणि त्यातलीच किंमत L म्हणून घ्यावी लागणार आहे आपल्याला आणि त्यानुसार गणित सोडवावं लागणार आहे. मला वाटतं हे गणित सगळ्यांना समजलेलं असेल. हे तुम्हाला ह्याचा फोटो पण मी तुम्हाला ग्रुपला पाठवतोच आहे. तुम्ही हे वहीत गणित सोडवायचं आहे. तर पहा या ठिकाणी दुसरं गणित या ठिकाणी मी घेतलेलं आहे. इलेक्ट्रिसिटी युज्ड बाय सम फॅमिलीज इज शोन इन द फॉलोइंग टेबल. म्हणजे काही कुटुंबाने घरामध्ये वापरलेली वीज ती खाली तक्ती दाखवलेली आहे. फाईंड काढा द मोड शब्द आहे त्यामुळे हे मोडवरचं गणित आहे. फॉर यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज वापरासाठीचं मोड काढा. म्हणजे यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी आता घरातली लाईट युनिटमध्ये असते, तुम्हाला माहिती आहे मीटरवरती किती युनिट पडलं वगैरे त्यानुसार इथं युनिट दिले. आणि नंबर ऑफ फॅमिलीज म्हणजे कुटुंबांची संख्या 0 ते 20 वीज वापरणारे 13 कुटुंब आहेत, 20 ते 40 वापरणारे 50 आहेत, असं 70, 100, 80, 70 हे सगळे दिलेले आहे. हाच तक्ता आहे असं आपण या ठिकाणी लिहिलेला आहे उत्तरामध्ये. फक्त इथं क्लास शब्द वाढवला आहे, इथं फ्रिक्वेन्सी वाढवलं आहे आणि हे क्लास या ठिकाणी लिहिले, ही सगळी फ्रिक्वेन्सी इथं लिहिलेली आहे. इथं ऑलरेडी क्लास कंटिन्यू आहेत त्यामुळे इथं कंटिन्यू क्लास करायची गरज नाही, क्लास कंटिन्यू आहे. मग आता ह्याच्यामध्ये थोडासा विचार करूया की ह्या सगळ्यात मोठा आकडा कुठं आहे. इथं सगळ्यात मोठी संख्या जर पाहिली तर मला वाटतं इथं 100 बशी आहे बघा, हे सगळ्यात मोठे आहे. त्यामुळे ह्याला आपण चौकट करणार आहोत आणि ह्याला चौकट केल्यानंतर इथं साईडला म्हणूया आपण मॉडेल क्लास. आणि इथं असा बांध करूया म्हणजे हा मॉडेल क्लास आहे. मग आता हा मॉडेल क्लास आहे म्हणल्यानंतर ह्याच्या आधी असणार F0, ह्याला असणार F1 आणि ह्याला असणार F2. मग या ठिकाणी साठी कसं द्यावं लागलं आपल्याला, हिअर द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 100. सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी 100 आहे. म्हणून इट्स करस्पॉन्डिंग क्लास इज, त्याचा संबंधित क्लास आहे 60 ते 80. म्हणून 60 ते 80 इज मॉड्यूल क्लास आणि म्हणून 60 ते 80 हा मॉड्यूल क्लास आहे. मग आता ह्याच्यामध्ये म्हणून ह्यातल्या किमतीला लागते सूत्रातल्या L सूत्र मग असे आपण घेतलं होतं त्यानुसार इथलं L असणार आहे 60. L बरोबर 60. F0 बरोबर 70. F1 बरोबर 100. F2 बरोबर 80 आणि H म्हणजे ह्याची वजाबाकी 80 ने 60 गेल्यानंतर येते 20 म्हणजे क्लास मिळत आहे 20 तर 9. आता सूत्र लिहावं लागलं आपल्याला. मोड बरोबर L आधी F1 वजा F0 छेद 2F1 वजा F0 वजा F2 गुणिले H. हे सूत्र लिहिलं तर किमती ओळखतात आपल्याला.
एलच्या जागेला लिहावं लागते आपल्याला 60 अधिक F1च्या जागेला लिहावं लागेल आपल्याला 70, F1च्या जागेला 100 लिहावं लागेल 100 आणि F0च्या जागेला 70 छेद 2 F1 म्हणजे 100 वजा F0 म्हणजे 70 आणि वजा F2 म्हणजे 80 आणि याला गुणिले H म्हणजे 20. या सर्व किमती ठेवल्या. आता हे सोडवताना 60 अधिक कंसात यांची वजाबाकी करावं लागेल आपल्याला. 100 मधून 70 गेल्यानंतर 30 शिल्लक राहते. 100 मध्ये 200 आणि हे समान चिन्ह बेरीज करावं लागेल. 70 आणि 80 150 बेरीज द्यायची. वजाबाकी करून बेरीज करून मोठ्या संख्येत चिन्ह दिलं म्हणजे वजाच गुणिले 20. मग या पुढं 60 अधिक 30 छेद यांची वजाबाकी होईल 50 गुणिले 20. मग हा शून्य ह्या शून्याला कॅन्सल. मग 60 अधिक राहिलं 30 आणि 2चा गुणाकार करावा लागेल. 30 गुणे 60 भागिले 5 आणि मग 60 अधिक या 5ने ह्याला भागलं तर 12 येतो. 12 पंचे 60 आणि यांची बेरीज होते 72 आणि 72 हे आपलं उत्तर आलं मोड आणि ह्याला द्यावं लागेल मिनिट. 72 मिनिट लिहिल्यानंतर आता शेवटी वाक्य म्हणावं लागेल. जर प्रश्न कसं विचारायचं, द मोड फॉर यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी is 72 युनिट आणि तिथं हे गणित संपलं. हे पण मला वाटतं तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं सगळ्यांना समजेल. तसं पाहिजे तर मीन किंवा मीडियन याच्या तुलनेनं मोड हे थोडंसं सोपं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू क्लास असताना कसं सोडवायचं ते पण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत. तर ह्याची ही दोन्ही गणितं घरी सोडवा आणि तुम्हाला अजून 2 गणितं मी फोटो पाठवून ग्रुपला टाकतोय त्याप्रमाणे तीही सोडवा. 4ही गणितं सोडवून माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही पाठवायची आहेत. या ठिकाणी आज आपण थांबूया. धन्यवाद.